साताऱ्यामध्ये महत्त्वाचं शस्त्र प्रदर्शन आपण बघतोय। एक महत्त्वाचा सोहळा वाघनखांचा शिवकालीन आणि ही वाघनखं आता दृश्यांमध्ये आपण बघितलेली आहे। साताऱ्यात आजपासून या वाघनखांचं प्रदर्शन सुरू झालेलं आहे। तर शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी वाघनखं इथे बघायला मिळत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडावरील प्रतापाची ही निशाणीच म्हणावी लागेल। महाराष्ट्राचा अभिमान असणारी ही वाघनखं लंडनहून थेट आली आहेत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यात आज हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा काढलेला कोथळा, ज्याच्या मदतीने हा कोथळा काढला, ती वाघनखं बघायला मिळत आहेत। शिवकालीन वाघनखांची पहिली झलक तुम्ही बघताय TV9 मराठीवर। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये इतके वर्ष ही वाघनखं होती आणि त्यानंतर आताच ही वाघनखं मुंबईत आणण्यात आली आणि तिथून बंदोबस्तात साताऱ्यामध्ये ही वाघनखं दाखल झालेली आहेत आणि आता काही दिवस साताऱ्यात ही वाघनखं आपल्याला बघता येणार आहेत। साताऱ्यात या वाघनखांचं प्रदर्शन सुरू झालेलं आहे। तर शिवकालीन वाघनखांची ही पहिली झलक TV9 मराठीवर। अवघ्या 49 ग्रॅमची ही खरं तर वाघनखं आहेत। मात्र या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला। महाराष्ट्राचा अभिमान असणारा हा क्षण सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या प्रदर्शनाच्या दरम्यान या वाघनखांचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि शिवकालीन वाघनखं तुम्ही पाहताय TV9 मराठीच्या स्क्रीनवर। हीच ती वाघनखं आहे ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे आणि राज्यातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सुद्धा ही वाघनखं आलेली आहेत। साताऱ्यात आजपासून या वाघनखांचं प्रदर्शन सुरू होत आहे। सातारकरांना सुद्धा उत्सुकता आहे ही वाघनखं बघण्याची आणि स्वराज्यावर, छत्रपती शिवराय आणि शिवकालीन महाराष्ट्रावर, या इतिहासावर प्रेम करणाऱ्या अनेकांना याची पहिली झलक बघायला मिळते या वाघनखांची। नक्कीच अवघ्यात एका तळहातात मावतील एवढी ही वाघनखं, अवघ्या काही सेंटीमीटरची असणारी ही वाघनखं मात्र अफजल खानाचा कोथळा ज्यांनी काढलाय आणि प्रतापगडावरचा प्रताप ज्यांनी गाजवलेला आहे, तीच ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं। महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाचा असा हा क्षण। शिवकालीन वाघनखांची पहिली झलक आपण बघतो आहोत। अवघ्या 49 ग्रॅमची ही वाघनखं आहेत मात्र याच वाघनखांनी अजस्त्र अशा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि स्वराज्याला एक नवा आयाम दिला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही निशाणी आहे। ऐतिहासिक वाघनखं आहेत ज्या वाघनखांबद्दल आपण लहानपणापासून वेगवेगळ्या कथांमधून ऐकतो आणि तीच वाघनखं आज आपल्या डोळ्यासमोर येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा, मोलाचा हा क्षण म्हणावा लागेल। नक्कीच याची लांबी आहे केवळ 8.6 सेंटीमीटर इतकी। केवळ 8.6 सेंटीमीटर इतक्या लांबीची ही वाघनखं, अवघ्या 49 ग्रॅम वजनाची ही वाघनखं मात्र ज्यांनी खूप मोठा पराक्रम गाजवला, महाराष्ट्राच्या स्वराज्याला एक नवा आयाम दिला। पोलाद, चामडं आणि रेशीमने ही वाघनखं बनलेली आहेत। केवळ 8.6 सेंटीमीटर इतकी लांबी असणारी वाघनखं ज्यांनी अजस्त्र अशा अफजल खानाला अक्षरशः लोळवलं, धुळीस मिळवलं। पट्टीची लांबी आहे 7 सेंटीमीटर, अंगठ्याचा वास आहे 2.5 सेंटीमीटरचा। नखांमधील अंतर आहे 1.8 सेंटीमीटर इतकं। तर एकूण वजन आहे या वाघनखांचं ते म्हणजे फक्त 49 ग्रॅम। एक छोटंसं शस्त्र मात्र या शस्त्रानं बलाढ्य अशा अफजल खानाला लोळवलं, धुळीस मिळवलं आणि स्वराज्याला एक नवा आयाम दिला। त्यामुळे मोठमोठ्या सैन्यांनी, लाखोंच्या फौजेने सुद्धा जो पराक्रम करून दाखवू शकला नसता, तो पराक्रम या वाघनखांनी शिवरायांच्या हातात आल्यावर करून दाखवलाय। शिवरायांनी या वाघनखांच्या मदतीनं स्वराज्य वाचवलंय अफजल खानापासून आणि त्याचा कोथळा बाहेर काढलेला होता। त्यामुळे शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही वाघनखं आहेत। नक्की सौरभ, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीची प्रचिती ज्या वाघनखांनी शिवरायांनी महाराष्ट्राला नव्हे तर जगभराला दाखवून दिली, तीच ही वाघनखं आहेत। एक छोटंसं शस्त्र आहे जे तळहातामध्ये मावेल, जे कदाचित समोरच्या शत्रूला दिसणारही नाही, अशा पद्धतीने तळहातात लपवलेली ही वाघनखं ज्यानं अफजल खानाचा कोथळा काढला आणि अक्षरशः रोमांच उभे राहतील, अतिशय थरारक अशा पद्धतीनं
ज्या लढाईमध्ये शिवरायांनी विजय मिळवला त्या प्रतापगडावरचा प्रताप या वाघनखांच्या रूपानं पुन्हा एकदा हा इतिहास जिवंत होताना अवघा महाराष्ट्र बघतो आहे। ही तीच वाघनखं आहेत ज्या वाघनखांनी अफजल खानाला लोळवलं, ज्या वाघनखांनी स्वराज्याला एक नवा आयाम दिला, ज्या वाघनखांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला नव्हे तर तो वाढवला। ही तीच वाघनखं आहेत ज्यांचा पराक्रम रोमारोमात संचारलेला आहे। सर्व शिवप्रेमींसाठी आजचा हा अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण। इतकी वर्ष ही वाघनखं लंडनमध्ये होती, लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखं होती, पण त्यानंतर सरकारने मध्यस्थी केली, काही प्रयत्न केलेत आणि त्यानंतर ही वाघनखं आता भारतात आणण्यात आलेली आहे आणि स्वराज्याची एकेकाळी चौथी राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये ही वाघनखं आता ठेवण्यात येतील। जवळपास 3 वर्ष ही वाघनखं आपल्याला बघता येणार आहेत। या प्रदर्शनाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते आहे। सौरभ, शिवरायांचं वैशिष्ट्यच कदाचित हे म्हणावं लागेल की जे काम मोठमोठ्या सैन्यानं होऊ शकणार नाही, मोठमोठ्या शस्त्रांनी होऊ शकणार नाही, ते काम शिवरायांनी या छोट्याशा शस्त्राद्वारे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या युक्तीद्वारे करून दाखवलं। त्याच्यामुळे ही वाघनखं ही महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या इतिहासातलं एक मानाचं आणि सुवर्णपान म्हणावी लागते। बरोबर आहे। कुठलंही मोठं युद्ध न करता स्वराज्य वाचवलं आणि स्वराज्यावर जो राक्षस चालून आला होता अफजल खानाच्या रूपानं त्याला परतावून लावलं आणि त्याला पराभूत केलं। त्याचा कोथळा शिवरायांनी काढलेला होता। त्यामुळे वाघनखं ही खऱ्या अर्थानं शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीक मानली गेलेली आहे।